हे पहा आळूची पानं आजची रेसिपी येणार आहे। ही काढताना त्याचे दांडे आहेत ते कपड्यांना चिटकून द्यायचे नाहीत, त्याचे डाग येतात। स्वच्छ धुवून घ्यायची। बस ही दोन काढी। पाऊस आला। नमस्कार मंडळी, एस फॉर श्रीकांत देवल म्हणजे गोष्ट गावाकडची। तर आजची रेसिपी आहे आळूची भाजी, म्हणजे आळूचं फतफद काही ठिकाणी म्हणतात। चला तर मग आपण त्यासाठी लागणारं साहित्य आणि ती पानं कशी असतात, कशी चिरायची, त्याची म्हणजे आपण कृती बघूया। आणि हाताला खाज वगैरे सुटते तर त्यासाठी भाजीला पण खवखवते, तर त्यासाठी काय करायला लागेल त्यासुद्धा आपण टिप्स पाहून घेऊ। चला तर मग ही पहा, ही आळूची पानं आहेत आणि त्याचे हे काडे आहेत, दांडे। त्या दांडांची आता तर हिंदीमध्ये याला अरबीची भाजी बोलतात, अरबी की सब्जी। चला तर मग आता आपण कसं त्याची काय करायचं ते आपण बघूया। हे पहा, ह्याला ज्या शिरा असतात त्या काढायच्या असतात, धागे त्याचे वरचे कवर, जेणेकरून ते दाताला चिकटणार नाहीत। ही खबरदारी घ्यायची असते, म्हणून ह्या शिरा काढाव्या लागतात। ज्या आपण एक एक शिरा काढून घेऊ। जर आळू खाजरत असेल तर तुम्ही हाताला चिंच चोळू शकता, ओली असेल ती, किंवा आगळ असेल तर हाताला आगळ तुम्ही लावू शकता। हे आमचं खाजर जरा आळू कमी आहे। तर ही रेसिपी आम्हाला आपल्या सबस्क्रायबर ताई आहेत, सौ जान्हवी ताई मयेकर, त्यांनी सांगितलेली होती। पण त्यांना आम्ही सांगितलं की ही रेसिपी श्रावणामध्ये दाखवू, तर ती आज आम्ही दाखवत आहोत। या आळूच्या पानांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या सुद्धा भाज्या करतात, आणि ही आपल्या हाडांसाठी आळूची झाडं पानं ही औषधी आहेत। आता या बारीक चिरायच्या जरा। हे पहा, आमचा आता लाईट गेलाय, त्याच्यामुळे अंधार पडेल जरा। या पहा, अशा या बारीक बारीक काड्या त्या चिरून घेतल्यात आम्ही। आता लाईट गेलेला आहे, त्याच्यामुळे अंधारात थोडा येणार आहे व्हिडिओ, त्याबद्दल आम्हाला माफ करा। बारीक बारीक चिरून घ्यायच्यात त्या। शक्यतो कवळं आळूच घ्यायचं, कारण ते शिजायला जलद होतं। जर जुन आळू घेतलं तर ते शिजायला वेळ जातो, शिजायला आणि खाज यायला त्यांचा हे असतं, त्याला जरा जास्त असतं, जुनाट आळू असतं ते। चार तुकडे कर ना त्याचे। आणि अळवडीची पानं वेगळी असतात, नाही तर तुम्हाला वाटेल की ही अळवडीची पानं आहेत की काय, तर नाही। ही बघा, ही वेगळी आळू आहे। हां, काही ह्याचे पण अळूवडी बनवतात, पण अळवडीची पानं वेगळी असतात। तेऱ्याची आळू सुद्धा वेगळं असतं, तेऱ्याचं आळू हे पांढरं असतं, हिरवं दांडे असतात त्याचे। आणि काहींकडे तर सगळ्यांकडेच आलूची पानं असतात असं नाही, तर ते ह्याचं सुद्धा आळूची करतात भाजी ना, हे आळूवडी ना। म्हणजे उजड पडेल।
ही पहा, अशी चिरून घ्यायचेत. तुम्ही वाटल्यास चिरून वाफवून सुद्धा घेऊ शकता ही कुकरला लावून. आम्ही आज तुम्हाला आमच्या पद्धतीची दाखवतो. काही जण वाफवून घेतात आणि मग भाजी करतात, काही जण वाटण लावतात. ही पहा, पानं अशी चिरायची. तर मंडळी, आपण भेटू ही पानं चिरून झाल्यावरती. हे तेल मी टाकलंय 2 चमचे, त्याच्यात थोडंसं राई जिरं टाकलंय. हे बघा, वालाची डाळ म्हणजे बिरडं वाल भिजत ठेवलेले काल, आणि शेंगदाणे मी पण भिजत ठेवलेले सकाळी ते. आणि आपण आता याच्यामध्ये कढीपत्ता टाकू आणि थोडीशी हळद टाकू. आणि ही जी डाळ आहे, वालाची डाळ किंवा बिरडं, ते पण टाकू. आणि ते शेंगदाणे भिजलेले ते सुद्धा टाकू. ही आमची पद्धत आहे, तुम्ही कसं करता मला माहिती नाही. आलूची भाजी तसंच आपण मसाला टाकून घेऊ. मला जरा कमी तिखट लागतं आलूची भाजी. आता आपण हा पाला आहे आलूचे ते टाकून घेऊ. आता हे गरम पाणी आहे ते पण मी ॲड करतो त्याच्यात. जरासं पाणी जास्तच टाका. आपण भेटू थोड्या वेळाने. आपली भाजी रेडी आहे. आता आपण त्याच्यात आगळ टाकू. तुमच्याकडे हवं असल्यास तुम्ही चिंच टाकू शकता. हे साधारण आम्ही अर्धी वाटी टाकलंय. लगेच ढवळून घेऊ आपण. आणि चवीपुरतं मीठ टाकू, कारण आपण भाजीत मीठ टाकलेलं नव्हतं. ह्या भाजीला आम्ही कांदा लसूण वापरलेला नाही आहे, तुम्ही जरूर वापरा. आणि मीठ टाक. थोडंसं आवडते ना. आपण भेटू 5 मिनिटांनी आता. तर मंडळी, आता आपण याची भाजीची चव घेऊन बघूया. आळूच्या भाजीची ही आमच्या पद्धतीची केले. काही जण याच्यामध्ये शेंगदाणे आणि बिरडा टाकत नाहीत, नुसतेच करतात. ही पहा, मी आता चव घेऊन बघतो.
आव गरम आहे. छान झाले. वाफ दिसते व वाटीतनं हे करताना ढवळून घेताना तर वाफ येते. छान झाले. आम्ही अशीच करतो, तुम्ही कशी करता आम्हाला माहिती नाही. चला तर मग मंडळी, बाय बाय. आजची रेसिपी आवडली का? आवडली असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय बाय. गणपती बाप्पा मोरया.